याला ती सापडली आणि त्यांनी ती साखळी आयोजकांना सुपूर्द केली. त्याबद्दल त्याचे आपण मनापासून धन्यवाद मानूया. आज ही माणुसकी जिवंत आहे मित्रांनो. 5 तोळ्याची चैन आणि ती दिली गेली एका खेळाडूला. खरं तर भिवंडीच्या या क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशी घटना घडलेली आहे आणि खरोखरच भिवंडी क्रिकेटची शान वाढवलेली आहे यश पाटीलने. यश पाटील, आपलं खूप खूप अभिनंदन आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून. बाय द वे, मॅचकडे वळूया. एक महत्त्वाचा सामना आपल्यापर्यंत पोहोचत आहे. जय काफ्रोबा वेळे आणि जय सोनवाई वडूनगर. तत्पूर्वी आपण व्यासपीठावर जाऊया. गव्हर्नर सर तिथे असतील. आदरणीय समीरजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आणि त्यांचं आम्ही स्वागत आणि सन्मान करतोय. दापोली टीमचे विद्यमान कर्णधार या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं स्वागत आणि सन्मान करूया. दीपक पाटील सरांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होतोय. निलेश पाटील स्वागत आणि सन्मान. समीर पाटील साहेबांचा स्वागत आणि सन्मान होतोय. हे सर्व दृश्य तुम्ही बघू शकतायत. अतिथी देव भव, मायची उप देणारी शाल, पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत आपण करतोय. वळी आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी सज्ज आहेत ज्ञानेश्वरजी मुकणे सर, चिकणे सर. थँक्यू सो मच. नक्कीच आपण थोड्या वेळासाठी इथे सत्कार समारंभ थांबूया, कारण गावचा संघ आहे जय सोनवाई बी आणि जय काफ्रोबा वेळे या दोन संघामध्ये सामना सुरू आहे मित्रांनो. पहिला चेंडू आपण बघितला. पहिला चेंडू सचिनचा होता आणि सचिन गोलंदाजी करतोय. फास्टर गोलंदाज आहे. पहिल्या चेंडूवर 1 धाव आली मिलिंदकडे. त्या ठिकाणी कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेला होता. ड्राईव्ह केलेला चेंडू अलॉंग दी कार्पेट कव्हर क्षेत्रामध्ये. एक्स्ट्रा कव्हरला तिथे क्षेत्ररक्षक तैनात होते. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावपलकावर लागली ती 2. खरं तर स्वतःच्या खेळपट्टीवर खेळताना, स्वतःच्या मैदानात खेळताना खेळाडूंच्या अंगात 100 हत्तींचं बळ येत असतं आणि तेच बळ आपण आज पाहतोय जय सोनवाई या संघाच्या. बादल पाटील कुठे असतील, आपण यायचं आहे. इथे मात्र ऑन द राईस केलेला आहे. व्हॉट अ शॉट, जबरदस्त फटका. मनगटाचा उपयोग केला होता. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. येस, बाळ्या मामा जनतेच्या मनातून कधीच निघणार नाहीत. मात्र जय सोनवाई वडूनगर आणि राजेश पाटील या वडूनगर गावच्या तसेच तमाम क्रिकेट रसिकांच्या मनातून बरेच दिवस निघणार नाहीत. कारण वडूनगर गावामधील पहिली रजनी स्पर्धा आपण इथे भरवताना या दोन्ही जय सोनवाई वडूनगर आणि राजेश दाखला पाटील यांना पाहतोय. षटकार आला आणि षटकाराने धावसंख्या धावपलकावर लागलेली ती 8 ओव्हर द विकेट. सचिन हाफ ट्रॅकर. या ठिकाणी मात्र पाहतोय यष्टीरक्षक यष्ट्यांच्या मागे कुठे ना कुठे चूक करतोय. बायच्या रूपाने, लेग बायच्या रूपाने इथे 1 धाव, 1 सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावपलकावर लागलेली ती 9. योगी चिकणे सरांनी आज 40+ ची कमान सांभाळली. मास्टर 40+ क्रिकेट संघटनेची नक्कीच स्पर्धा कालपासून सुरू झालेली आहे. इथे फॉर्मॅट कालपासून सुरू झालेलं आहे. सचिन ड्राईव्ह केलेला आहे. मिडऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही आहे, कारण सफाईदारपणे अगदी पकडला होता चेंडू. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 10वर पोहोचलेले. कव्हर क्षेत्रामध्ये जो षटकार लावला होता ना, तो षटकार अगदी डोळ्यांचे पाडणे फेरणारा नेत्रदीपक षटकार होता. कुलदीपच्या बॅटमधून तो जबरदस्त षटकार आपण बघितला. भावेश आणि कुलदीप ही जोडी खेळपट्टीवर आहे. हाफ ट्रॅकर उडवलेला आहे. एवढा या चेंडू जातोय लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर. येतोय षटकार.
मामाचा चषक असतो टॉप लेवलला, बाल्या मामाचा चषक असतो टॉप लेवलला. अप्रतिम अप्रतिम हुकचा फटका आपण बघितला. काय जबरदस्त पॅशन होती या फटक्यामध्ये, ताकद ही जबरदस्त झोकली होती. पहिलं षटक इथं कंप्लीट झालं. पॉवर प्लेचं सचिनचं षटक आणि सचिनच्या या षटकामध्ये तब्बल 16 धावा आलेल्या आहेत. इथे विचारविनिमय सुरू आहे, विचारविनिमय करावा लागेल. टॉलमॅन दिनेश धुमाले तिथे आहेत. बघूया दिनेश धुमालेकडे चेंडू सोपवला जातोय की इतर कुठल्या गोलंदाजाला इथे पाचारण केलं जातं. मयूर पाटीलला चेंडू सोपवलेला आहे, मयूर म्हात्रे सॉरी. येस, दोन्ही एंड करून इथे गोलंदाजी केली जाईल. थोडासा आवाजामध्ये फरक झालेला आहे मित्रांनो. 72 तासांचा शेड्यूल सध्या सुरू आहे. काल 7 ते रात्री 4:30 इथे नाईट केली. त्यानंतर आज मोनिका स्मृती चषकामध्ये सकाळी 9 ते संध्याकाळी 7. आता मात्र रात्री 7 ते सकाळी किती वाजतात, 3 ते 4 वाजतीलच. नंतर उद्या वडू प्रीमियर लीग आणि त्यानंतर पुन्हा इथे रजनी. असा 60 ते 72 तासांचा कंटिन्यू शेड्यूल आहे. त्यामुळे नक्कीच आवाजावर आमच्या फरक निश्चितच असणार आहे. तर क्रीडा रसिक, क्रिकेट रसिक नक्कीच सांभाळून घ्या. मायबाप क्रीडा रसिक हो. गोलंदाज तयार होतोय. नाही, इथून नक्कीच बऱ्याच कमेंट्स येत आहेत की फुल कमाई, परंतु तसं नाही मित्रांनो. क्रीडा रसिकांचं प्रेम आहे नक्कीच, क्रिकेटवर अपार प्रेम. खरं तर 40+ असो किंवा रेग्युलर क्रिकेट असो, मायबाप क्रीडा रसिकांनी खूप प्रेम दिलं. ओव्हर द विकेट गोलंदाज शहरापासून दूर केले होते. अगदी नक्कीच बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडखानी करण्याचा प्रयत्न केला होता. व्हाईट बॉलचा इशारा येतो पंचांचा. अवांतर धावेने धावसंख्या निश्चितच पुढे सरकेल. 17 धावा. जय काप्रोबा वेहळे आणि जय सोनाई वडुनगर या दोन संघामध्ये आपण सामना पाहत आहेत. ऐतिहासिक रघुनाथ क्रीडानगरी, स्वर्गीय रघुनाथ क्रीडानगरी. चेंज ऑफ पेस केलेला होता, हुक केलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहेत. खाली क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, सीमा रेषा पार, येतोय बहारदार चौकार. लोक मैदानाला चला जाऊया बघायला, जमली लोक बघायला, बाल्या मामाचा चषक असतो टॉप लेवलला, बाल्या मामाचा चषक असतो टॉप लेवलला. अप्रतिम फटका होता. खरं तर शॉर्ट पिच चेंडूला असे फटके निश्चितच लागतील. या मैदानावर बरेच पुल हुक आपण बघितले, स्लॉक स्वीप तसे कमी बघितले, त्यानंतर ड्राईव्हही कमी बघितले. खास करून मातीची विकेट आहे, मातीच्या विकेटवर आपण बघतो हाफ ट्रॅकर नंतर चेंडू उचलतो आणि त्या अनुषंगाने पुल आणि हुकचे फटके जास्त लागत असतात. येस, शेळके माझ्या जोडीला आहेत. साहिल शेळके मॅन फ्रॉम पिंपलघर, आणि पिंपलघर संघ व्हाईट कार्डने या स्पर्धेमध्ये पुढे पोहोचलेला आहे. येस, काय म्हणशील आताच्या खेळापर्यंत खेळाबद्दल शेळके? नक्कीच अगदी वेळे संघाचा विचार केला तर चांगली बॅटिंग लाईनअप आहे आणि त्या अनुषंगानं बॅटिंग सध्याच्या घडीला सुरू आहे. दुसरं षटक मार्गस्थ. हॉपवाली दिलेले आहे, इथे उडवलेला फटका, जबरदस्त चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. जमली लोक मैदानाला चला जाऊया बघायला, जमली लोक बघायला, बाल्या मामाचा चषक असतो टॉप लेवलला. काय जबरदस्त फटका पाहायला मिळालाय. 4 धावा धावफलकावरती अंकित केल्या जातील. 4 धावेनं धावफलक 25 वरती. अशा बॅटिंगची गरज देखील होती टीम जय काफ्रोबा वेळे संघाला. यस, 4 धावाने धावसंख्या धावफलकावर 25 लागलेली आहे. खरं तर अजूनही फलंदाज कुठलाही बाद झालेला नाही. पहिल्या सलामीच्या जोडीची ही करामत आपण पाहतोय. इथे लॉप केलेल्या चेंडूला इथे नक्कीच संधी निर्माण होणार होती, परंतु 100% मी तर म्हणेन प्रयत्न केले नव्हते. अशी झेल मागच्या 3 रजनीपासून घेतले जात आहेत. कुलदीप तिथे होते. नक्कीच रात्रीचं सत्र आणि झेल कंप्लीट करणं कठीण असतं, परंतु हाफ चान्सेस म्हटलं जातं. परंतु क्रिकेट अशी गोष्ट आहे ज्यामध्ये त्या हाफ चान्सेसला तुम्हाला फुलमध्ये कन्वर्ट करणं गरजेचं असतं. अदरवाईज मॅच भरपूर लांब जात असते. येस, आणि जय सोनोई बी संघावर दबाव आहे. घरचे प्रेक्षक आहेत इथे. जर सामना कदाचित पराभूत झाले तर ट्रोलिंग केलं जाऊ शकतं त्यांना. हो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, हा चांगला वेगवान चेंडू आहे. पडल्यानंतर चेंडू नक्कीच थोडासा स्विंग झाला.
रात्रीचं जे वातावरण आहे त्या वातावरणाचा फायदा गोलंदाजाने बघा कशा प्रकारे उचलला. निश्चित रूपानं तू अगदी चांगलं वाक्य म्हटलं की गावचा संघ आहे, गावचा संघ खेळतोय, हरल्यानंतर ट्रोल केलं जाईल परंतु जिंकले तर डोक्यावरती नक्कीच घेतलं Yes, जाईल. अगदी बरोबर आहे. इथे मात्र नक्कीच ऑफ स्टंप किंचित सोडणारा चेंडू, पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय. खरं तर या खेळपट्टीची या मैदानाची या क्रिकेटर्सना खूप माहिती आहे आणि नक्कीच जरी अनुभव कमी असला खेळण्याचा मात्र तरीसुद्धा इथे त्यांच्या बाजूने प्रेक्षक जास्त आहेत. वेगवान चेंडू इथे हा झेल उडतोय, क्षेत्ररक्षक त्याखाली कुलदीप येतील, लॉंग ऑन सीमारेषेवर एक झेल आणि पहिली जोडी या ठिकाणी फुटलेली आहे. आमचा बाल्या मामा जनतेच्या मनातून कधीच निघणार नाही. 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 अगदी पहिल्या विकेटचं पतन झालंय. दुसऱ्या षटकामध्ये पहिला धक्का अगदी शेवटच्या चेंडूवरती लागला. कुठे ना कुठे हरकत नाहीये, अजून देखील वेळ गेलेली नाहीये टीम वडुनगर संघासाठी, कारण धावफलकावरती धावा बघितल्या तर भरपूर बनला. 28 धावा म्हणजे 40+ टोटल बघत असेल टीम काप्रवा वेळे संघ, परंतु 50+ निश्चित बनू शकते. आणि समोर गावचा संघ खेळतोय, खेळपट्टीचा अनुभव आहे, परंतु प्रथमतः रजनी क्रिकेट स्पर्धा या वडुनगर गावामध्ये. यस, अगदी बरोबर आहे. मागचा नमो चषक जो झाला कबड्डीचा, त्या कबड्डीच्या चषकामध्ये अनाऊन्स केलं गेलं की इथे एक 9 ते 10 दिवसाची मोठी स्पर्धा भरवली जाणार आहे. अगदी कान टवकारले होते गावच्या नागरिकांनी की नक्की होणार आहे की नाही. साशंकता होती, परंतु राजेश धाकला पाटील आणि जय सोनोई वडुनगर संघाने हिंमत दाखवली, एकजूट केली. या एकजुटीचं प्रत्यय आलं नक्कीच त्यांच्या चिकाटीने, त्यांच्या धैर्याने आणि त्यांनी जी मेहनत केली ती मेहनत आज आपण त्या मेहनतीचा नक्कीच रंग पाहतोय. जबरदस्त स्पर्धा दिवस रात्र. नक्कीच अनेक क्रीडांमध्ये वडुनगर गाव सातत्याने पुढे गेलं. अगदी पाहायला गेलं तर कबड्डीमध्ये सुद्धा या गावाचं नाव भरपूर नावलौकिक आहे. भिवंडी असेल, ठाणे असेल, रायगड असेल, अनेक विभागामध्ये या गावाचं नाव कबड्डीनं सुद्धा आपल्याला पाहायला मिळालंय. यस, स्वर्गीय आकाश पाटील यांना या गावातून कोणीही विसरू शकणार नाही. जेव्हा जेव्हा कबड्डीचा इतिहास लिहिला जाईल, अगदी टॉपला असतील त्या इतिहासामध्ये नक्कीच आकाश पाटील. ऑर द विकेट. इथे मात्र हुक केलेला आणखी एक चांगला फटका आहे. चेंडू जातोय लॉंग लेग आणि स्क्वेअर लेग यांच्या सरळ मधून षटकारासाठी. चौकार षटकार घुमतील हो तुफान. खेळ हा खेळाडूंचा प्राण. खेळ हा खेळाडूंचा प्राण. खेळ हा खेळ. सॉरी, चौकार इथे पंचांचा इशारा येतोय. या चौकाराने धावसंख्या धावफलकावर 32 लागलेले. नक्कीच एक चांगला फटका होता. पाहू शकतो आता मात्र कुठे ना कुठे बॉडी लँग्वेज आपण पाहतोय थोडीशी सुधारावी लागेल, कारण या खेळपट्टीवर, या मैदानावर खूप दबाव असेल. जय सोनई वडुनगर संघावर मात्र दबाव झुगारणं अतिशय महत्त्वाचं आहे. निश्चित रूपानं यंगस्टर खेळाडू आहेत, त्यांच्या समवेत अनेक जुने जाणते देखील खेळाडू आहेत आपल्याला या मॅचमध्ये पाहायला मिळतात. परंतु जी ए ची टीम आहे ती सुद्धा बाउंड्री लाईन वरती आहे. प्रत्येक चेंडू मागे कुठे ना कुठे इन्स्ट्रक्शन दिले जात आहेत. डीडी यावेळी मात्र आणखी एक फटका. इथे मात्र लॉंग लेग सीमारेषेवर झेल सुटतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय चौकारासाठी. अगदी अनुभवाची कमी याच गोष्टीसाठी मी म्हटली होती की यंगस्टर खेळाडू आहेत, अनुभवाची भरपूर कमी आहे. क्रिकेट तुम्ही खेळता अगदी लहानपणापासून, अगदी जेव्हा तुम्ही जन्म घेता त्यानंतर 2-3 वर्षानंतर आई वडील स्वतः तुम्हाला बॅट आणि बॉल घेऊन देतात. प्रथमतः तेथून जी क्रिकेटची गोडी सुरू होते अगदी वयाच्या 85-90 पर्यंत तो क्रिकेट कधी विसरू शकत नाहीये. चांगला फटका आहे, चांगला फटका आहे. अगदी सरळ रेषेत मध्ये खेळले होते आणि चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. कुठे ना कुठे आपण पाहतोय की या तिसऱ्या षटकामध्ये आक्रमण चौकारांच्या हॅट्रिक पूर्ण केलेले बॅट्समन
कुलदीपने. कुलदीप आणि हर्षद ही जोडी खेळपट्टीवर आहे. नक्कीच काही वेळापासून वाट बघत होतो की दिनेश धुमाळे कधी गोलंदाजी ट्रॅकवरती येईल, परंतु आला आणि निराश करून चालला. यावेळेस देखील फटका उडवलाय. धावा मिळतील अर्धा डझन. बॉल सीमारेखा पार. षटकार. थँक्यू सो मच. क्रीडानगरीमध्ये डॉक्टर परीक्षित जयराम पाटील यांचं आगमन झालेलं आहे. या आपण व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत आहे परीक्षितजी. त्यानंतर नक्कीच या क्रीडा नगरीमध्ये जे आजी माजी ग्रामस्थ मंडळ वडोनवगरचे अगदी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, समाजसेवक, जे कोणी वरिष्ठ मंडळी असेल सर्वांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपल्या गावची मॅच सुरू आहे. यथेच्छ पिटाई सुरू आहे. या सात मात्र चांगला चेंडू आहे. शॉर्ट थर्ड मॅनला चेंडू जातोय. त्याचप्रमाणे भरत मच्छिंद्र पाटील नक्कीच या क्रीडा नगरीचे संयुक्त मालक. आपणासही विनंती असेल आपण ही व्यासपीठावर येऊन या व्यासपीठाची शोभा वाढवायचे. खरं तर ऑल इज वेल नाही आहे वडूनगर संघासाठी, कारण धावफलकावर तब्बल तिसऱ्या षटकामध्ये 47 लागलेले आहेत. धावांचा डोंगर उभारला जातोय. यावेळी मात्र फुल टॉस चेंडू. यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक चांगलं काम करतोय, मात्र नो बॉलचा इशारा या ठिकाणी पंचांकडून आलेला आहे. पंच रिव्ह्यू हे घेत आहेत खरं तर बिमरसाठी. बघूया. यस, पंचांनी जो निर्णय दिलेला आहे तो अगदी बरोबर आहे. बिमर आहे आणि या बिमर नंतर आपण पाहतोय पुढील चेंडू फ्री हिट असेल. निश्चित जे नियम आपल्याला सांगतात अगदी चेंडू डीप होणार असेल तेव्हा नोबल घोषित केला जात नाही, परंतु यावेळेस अगदी हाईट फॅक्टर भरपूर होती, त्या अनुषंगानं नोबॉल घोषित केला. अंपायरकडनं देखील टीव्ही अंपायरनं देखील नोबॉल घोषित केला, म्हणजे नो. आणि अतिरिक्त चेंडू, अतिरिक्त धाव देखील धावफलकावरती. धावफलक 48 धावा. इथे मात्र व्यवस्थित चेंडू बॅटवर आलेला नाहीये. शॉर्ट फाईन लेगला चेंडू जोपर्यंत ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत दोन्ही फलंदाज आपला एंड चेंज करतायत. एंड चेंज केल्यानंतर 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावफलकावर लागलेले आहेत 49 धावा. भरपूर चांगल्या टोटलच्या दिशेनं वाटचाल करते या टीम. जे काफ्रुबा वेहेळे संघ त्यांच्या विरोधामध्ये होम ग्राउंड वरती खेळतोय टीम वडूनवगर, जे सोनूआई बी संघ. परंतु विसरून चालणार नाही, या संघाचं नाव जरी बी असलं सध्या बी संघ भरपूर चर्चेत आहेत. अगदी आपण GCA स्पर्धा जरी घेतली तरी सुद्धा जे बजरंग भाबाळे बी अगदी नाव भरपूर उंचीला गेले. सध्या त्यांचं क्रिकेट देखील अप्रतिम पाहायला मिळतंय. सूरज केने, त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतील योगेश भालेकर. ही जोडी चांगली खेळती या भाबाळे बी संघाकडनं. आणि यानंतर मॅच असेल टीम RD ओवली स्पोर्ट्स विपक्ष टीम अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी. सो दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल एका इनिंग नंतर आपण टॉस बॉक्स मध्ये येणं गरजेचं आहे, अदरवाईज पॅनलाइज केलं जाऊ शकतं. RD ओवली विपक्ष टीम अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी. यस, टीम मीटिंग आता मात्र घेऊ नका, कारण बराचसा वेळ या 3 षटकांसाठी गेलेला आहे. 49 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर लागलेले क्रिकेट. यस, मिलिंद पाटील आक्रमणावर लावलेले आहे. मिलिंद पाटीलला मात्र मिलिंद पाटीलसाठी प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे कैलास पाटील यांच्याकडून. 100 काय लावतात, 200 काय लावतात कैलास पाटील. आवडता तुमचा खेळाडू आहे, आवडता गोलंदाज आहे. मला वाटतं एका विकेटसाठी 500 रुपयेही कमी आहेत. क्या बात आहे. गणेश म्हात्रे यांच्याकडून हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. देवानंद पाटील, डॉक्टर देवानंद पाटील उपसरपंच यांच्याकडून हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. पंकज इथे मात्र पाहतोय आपण इनर एज लागली होती. कॅच इथे सुटला जातोय मिलिंद याच्या गोलंदाजीवर. धावसंख्या धावफलकावर तब्बल 50 लागत आहे. 50 साजरी होत आहे. वेगवान गोलंदाज आहे. एक काल असा होता मिलिंद पाटीलला
वडूनगर एक्सप्रेस म्हणून ओळखलं जात होतं, परंतु कुठे ना कुठे आपण त्याच्या वेगावर थोडंसं नियंत्रण आलेलं पाहतो. ओव्हर द विकेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर बॅटवर चेंडू नाहीये, मात्र तरी सुद्धा सिंगल येईल, दुसऱ्या धावेचा होईल प्रयत्न. निश्चितच पंच त्या ठिकाणी निर्णय घेतील जैसे ती परिस्थिती असेल, कारण भिवंडी क्रिकेटचा हा नियमच आहे. तुम्हाला जर धाव घ्यायची असेल तर एकाच एंडवर तुम्ही येऊ शकत नाही. एंड दोन्ही सोडणं, अगदी त्याच वेळी दोन्ही एंड सोडणं महत्त्वाचं असतं. भरपूर चांगली गोलंदाजी. गोलंदाज मिलिंदच्या माध्यमातून आतापर्यंत 2 चेंडू हाताळले, 2 सिंगल, म्हणजे मोठा फटका खेळण्याची संधी दिली जात नाही. आणि शेवटचं षटक, अंतिम षटक पाहायला आम्ही ते अपील जोरदार केली जाते, मात्र पंच सहमत नाही आहेत. वेगावर स्वार झाले होते. बघूया पंच विचार विनिमय करतील, परंतु खरं तर मिलिंदच्या या षटकामध्ये रणबंदी सध्या सुरू आहे. कारण बघितलं तर पहिल्या 3 षटकामध्ये तब्बल 49 धावा आल्या होत्या. दिनेश धुमालेचं जे षटक होतं ते षटक खूप महागडं ठरलं. क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्ही खेळपट्टीवर खेळताना मित्रांनो कुठलाही फटका मारा, त्या फटक्याला कुठे ना कुठे नाव ठेवले गेलेलं असतं. थर्डमॅनपासून यस पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय. थर्डमॅनपासून ते लॉंग ऑफपर्यंत आणि लॉंग ऑनपासून ते फाईन लेगपर्यंत ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही फटका माराल त्या प्रत्येक फटक्याला नाव ठेवलेलं असतं. हो, इथे मात्र पाहतोय आपण चेंडू यष्टीरक्षकाला चाकवून जातोय. पंचांचा इशारा नाही म्हणजे नक्कीच इथे पंचांचा इशारा येतोय लेग बायचा. लेट कट, त्यानंतर अप्पर कट, स्क्वेअर कट, कट, ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह, ग्लान्स, फ्लिक, पुल, हुक असे अनेक क्रिकेटच्या भाषेमध्ये फटक्यांना नावे दिली गेलेली आहेत. इथे मात्र पुल केलेला आहे, पॉवरफुल आहे का? यस, हाय इन दी एअर, चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर षटकारासाठी. जय सोनोई ए संघाचे खेळाडू नक्कीच निरीक्षण करत आहेत. जय सोनोई बी संघाच्या या खेळाडूंच्या खेळाचं धावसंख्या धावपलकावर झालेली आहे ती 59. अजून या षटकातील काही चेंडू शेष आहेत. गोलंदाज मिलिंद पाटील. इथे मात्र चेंडू हवेत आहे, फटका फसलेला आहे. लँडिंग चेंडू झाला नोमॅन्स लँडमध्ये. नक्कीच 2 धावा मात्र पूर्ण झाल्या. आणि मैदानावर तुम्ही कुठेही खेळा, मैदानावर चेंडू कुठेही जाऊ दे, नक्कीच त्या जागेला पूर्ण मैदानामध्ये कुठे ना कुठे प्रत्येक जागेला नाव ठेवलं असतं. डीप थर्ड मॅन, पॉइंट, कव्हर, कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट अशी बरीचशी नावं असतात क्रिकेटमध्ये जागेला. यावेळी मात्र जबरदस्त चेंडू, जबरदस्त चेंडू, अगदी परफेक्ट यॉर्कर चेंडू यष्ट्या गुळ करतोय. विकेट डाऊन. नाही नाही, राजेश पाटलांचा नाद अगदी होणारच नाही, कुणीही करू शकत. जबरदस्त गीत आपण बघितलं राजेश पाटील यांचं हे. तर जाऊया आपण टॉस करण्यासाठी. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी, सॉरी, आणि RD 444 ओवली. नक्कीच मान्यवर कक्षामध्ये यशवंत पाटील, डॉक्टर देवानंद पाटील तसेच विलास काबूकर. विलास काबूकर आपण या, यशवंत पाटील आपण या टॉस बॉक्समध्ये. देवानंद पाटील
योगेश भगवान पाटील आपल्या बंधूंनी या स्पर्धेसाठी नक्कीच मॅन ऑफ द मॅच म्हणून स्वीट बॉक्स दिलेले आहेत कृष्ण भगवान पाटील यांनी. या सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण टॉस बॉक्सची शोभा वाढवा. आपण उभे आहोत मित्र RK बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टॉस बॉक्समध्ये. दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी संघाचे कॅप्टन तसेच RD ओवली संघाचे कॅप्टन. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण ही टॉस करणार आहोत. तत्पूर्वी आपण टॉसची ओळख करतोय. एका बाजूला बाळेमामा आणि एका बाजूला जय सोनाई. नक्कीच पाहुण्यांच्या हाती हे कॉईन सोपवते. कॉल कोण करेल? यस, ओवली संघाचे कॅप्टन कॉलिंग करतील. बाळेमामा असं त्यांचं म्हणणं आहे, मात्र जय सोनोई आलेलं आहे. तर नक्कीच दोन्ही मान्यवरांना विनंती असेल. यश आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर जायचं आहे. टॉस जिंकलेले खाडी संघाचे कॅप्टन, निर्णय काय आहे? फिल्डिंग. आपल्या भिवंडी विभागात नक्कीच आपण पाहतोय अनेक स्पर्धा होतात दिवस रात्र. इथे आल्यानंतर कसं वाटलं या दिवस रात्र स्पर्धेविषयी? खूप छान आयोजन आहे. नक्कीच या विभागात खेळताना तुम्ही खार्डीचा संघ अनेक वेळा चांगली कामगिरी करताना आम्ही बघितलेले. इथे कशा प्रकारची कामगिरी करण्याचा मानस असेल? चांगल्या रीतीने. एक चांगला सामना पाहायला मिळेल मला. हां. येस, आपल्या संघाला खूप खूप शुभेच्छा. टॉस हरलात महत्त्वाची होती तुमच्यासाठी टॉस कारण 4 षटकांचा सामना आहे आणि प्रथम बॅटिंग करायची. 50 धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू आम्ही आणि बॅटिंगच करणार होतो. खरं तर या खेळपट्टीवर धावा खूप होत आहेत. असे कुठले फलंदाज असतील जे मोठमोठे हिट मारून तुमच्या संघाला एक चांगली धावसंख्या उभारून देतील? प्रितेश आहे, अतुलदा आहे, सुरदा आहे, जॉन्टियादा आहे, चिरागदा आहे. क्या बात आहे. म्हणजे तुमची जी साईड आहे ती अगदी परफेक्ट एक स्ट्रॉंग साईड आहे. एक चांगला सामना आम्हाला पाहायला मिळू शकतो. हो नक्कीच. येस, आपल्या संघालाही खूप खूप शुभेच्छा. खार्डी संघाने मित्र टॉस या ठिकाणी जिंकलेली आहे. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे आणि RD ओवली संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे. जाऊया आपण पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये. त्या ठिकाणी आमचे सहकारी समालोचक उपस्थित असतील. तत्पूर्वी आपण इथे एक अनाऊन्स करतोय. लाल रंगाची युनिकॉर्न गाडी चुकून जर कोणी या मैदानातून नेली असेल तर नक्कीच आमच्यापर्यंत त्याची माहिती पोचवायची आहे. राकेश पाटील यांची, कबड्डीपटू राकेश पाटील यांची ही युनिकॉर्न आहे आणि ती जर कोणी इथून मैदानातून नेली असेल तर लगेच कळवायचं आहे. खूप टेन्शनमध्ये आहेत राकेश पाटील. वेल 4 षटकामध्ये तब्बल 61 धावा करून 62 धावांचं लक्ष दिलेलं आहे. मिलिंदचा जो शेवटचा चेंडू होता ना तो अप्रतिम होता. आजच्या दिवसातील दुसरा एक परफेक्ट यॉर्कर आपण बघितला. शेकोट्या प्लीज पेटवू नका, कारण जसजशा शेकोट्या पेटत जातील तसं फ्लड लाईट्स नक्कीच फ्लड लाईट्समध्ये नक्कीच धूर आल्यानंतर थोडंसं या ठिकाणी फलंदाजांनाही प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे विनंती करेन मैदानाच्या बाहेर शेकोट्या प्लीज पेटवू नका. कुलदीप आणि चिराग ही सलामीची जोडी खेळपट्टीवर आपण पाहतोय. अनिकेत गोलंदाजीसाठी तयार. पहिला चेंडू बुंध्यामध्ये अगदी सोडला होता. नक्कीच डिफेन्सिव्ह फटका कुलदीपकडून. कुलदीप आणि चिराग अगदी हे नावाजलेले वडुणोगर गावातील खेळाडू. क्या बात आहे. चिराग जर मॅच जिंकून देता तर नेत्रंजन पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. त्यानंतर लतीश चिकणे हॅट्रिक जर करता तुम्ही चिराग तर 1000 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे. 2000 रुपयांचं पारितोषिक. सॉरी नेत्रंजन पाटील. चिराग जर मॅच जिंकून देता तर नेत्रंजन पाटील यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक. आणि सागर पाटील प्रत्येक चौकारास षटकारास 333. हो, पुलटा चेंडू स्वंग केलेला आहे. ताकदवर फटका.
सुरेश रैनाच्या अंदाजामध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. ही स्पर्धा यशस्वी तर होईलच. ही स्पर्धा जितकी पॉप्युलर झाली नसेल या 3 दिवसात, तेव्हा त्यापेक्षा जास्त पॉप्युलर नक्कीच मागच्या 3 तासापासून हे गाणं झालेलं आहे. हा फुलटॉस आहे, पंचांचा नो बॉलचा इशारा. ओहो, आय थिंक चिरागने स्ट्राईक त्या ठिकाणी सोडणं खूप धोकादायक ठरेल. खूप नक्कीच इथे स्ट्राईक सोडायची नव्हतीच चिरागला, कारण एक षटकार खेचल्यानंतर त्याचा आत्मविश्वास वाढला होता. धावसंख्या 9 वर बिमरचा इशारा आला, पंचांचा नो बॉलचा इशारा आला. पुढील चेंडू फ्री हिट असेल. चला स्पीडअप करायचं आहे, खूप उशीर आधीच या सामन्याला झालेला आहे. कुलदीप सज्ज होतोय. खरं तर हे वडूनगर गावचे क्रिकेटपटू रेग्युलरचे आहेत. त्यांच्याकडे हे क्रिकेट जे आहे ते अनुवांशिकतेने आलेले. हो, इथे पुल केलेला आहे, पॉवरफुल फटका आहे, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. पाहतोय आपण की फ्री हिट होता, आणि फ्री हिट असल्या कारणाने हा झेल घेऊनही फायदा नव्हता. 2 धावा आल्या आणि 2 धावाने धावसंख्या धावफलकावर पोहोचली ती दुहेरी अंकामध्ये 11. चिराग पाटील यांचे वडील रोहिदास पाटील एक चांगले ऑलराऊंडर क्रिकेटर होते, आणि मी मगाशीच म्हटलं की प्रत्येक या खेळाडूकडे वांशिकतेने क्रिकेट आलेलं आहे. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो, डेंजर एंडला चिराग पाटील, परंतु 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केलेल्या आहेत. चित्त्याची चपलाई काय असते ते आज इथे चिरागच्या नक्कीच रनिंग बिटवीन द विकेटवरून आपल्याला दिसलं. धावसंख्या धावफलकावर लागली ती 13. पहिल्या षटकाचा खेळ असा सुरू आहे, असं वाटतंय की जय सोनवाई वडूनगर बी नक्कीच लढत देईल, कारण त्यांचा आवेश आपल्याला पाहायला मिळतोय. कॉन्फिडन्स महत्त्वाचा असतो, तो कॉन्फिडन्स आपण पहिल्या षटकामध्ये पाहतोय फलंदाजांचा. क्षेत्ररक्षण शॉर्ट थर्डमॅन आहे, पॉईंट, त्यानंतर कवर, एक्स्ट्रा कवरचा क्षेत्ररक्षक या ठिकाणी हलवलेला आहे आपण पाहतोय. त्यानंतर कुठे ना कुठे मिड ऑफला क्षेत्ररक्षक, त्यानंतर लॉंग ऑन, ओव्हर द विकेट गोलंदाज. हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दिलेली आहे, सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न होईल का? नाही, इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालेला नाहीये. 14 धावा धावफलकावर लागलेले आहेत. चिरागला फक्त एक चेंडू खेळण्याची संधी मिळाली. खरं तर चिरागकडे या षटकामध्ये जास्तीत जास्त स्ट्राईक असायला हवी होती, परंतु जर तरला महत्त्व नसते. अजूनही चिरागमध्ये धमक आहे. पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स 7व्या आसमानपर असतो, आणि तोच कॉन्फिडन्स चिरागमध्ये आला असेल. डावखुरा फलंदाज आहे, आणि डावखुऱ्या फलंदाजा विरुद्ध कुठली स्ट्रॅटर्जी असेल गोलंदाजाची बघूया. मैदान प्रेक्षकांनी भरलेले आहे, त्यापेक्षा जास्त यूट्यूब युजर्स वाढलेले आहेत, आणि त्याहीपेक्षा जास्त गावामध्ये टी व्हीच्या माध्यमातून हा सामना पाहणारे प्रेक्षक वाढलेले आहेत. इथे पुल केलेला आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते, मात्र क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जातो चौकारासाठी.
आहे तिथे फ्री ऑफ कॉस्ट त्यांच्याकडून मेजवानी उपलब्ध केली जाईल. थँक्यू सो मच कुलदीप पाटील. गाण्यावर खूप खर्च केलेला आहे आणि या गाण्याची चर्चा होईल. अगदी बरोबर आहे, कारण बघा खर्च आहे तो चर्चा आहे असं म्हटलं जातं आहे. आपण पाहतोय की एक महत्त्वाचा सामना सुरू आहे. या सामन्यामध्ये एंटरटेनमेंट अगदी पब्लिकचं प्रेक्षकांचं होणं गरजेचं आहे. DJ गणेश यांच्या माध्यमातून चांगल्या चांगल्या धून वाजवल्या जात आहेत. धावसंख्या धावपलकावर लागलेली ती 18. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर एक नक्कीच चांगली सुरुवात आहे जय सोनोई वडूनगर बी संघाची. पहिल्या षटकात नक्कीच 16 धावा होत्या जय कफरोबा वेहले या संघाच्या, आणि इथे मात्र 2 धावा जास्त केलेल्या आहेत जय सोनोई बी संघाने. नेवाले यांकडून पहिला चेंडू आपण पाहतोय कुलदीपसाठी. कुठे ना कुठे स्ट्राईक या ठिकाणी रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. दरम्यान वाईड आपण पाहतोय लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. धावसंख्या धावपलकावर लागली 19. लक्ष्य जे आहे ते लक्ष्य 62 धावांचं आहे. नेवाले यांकडून गोलंदाज तयार, उभ्या बॅटने अगदी सरळ बॅटने खेळून काढलेले आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉंगॉन सीमारेषेवर तैनात होते. सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावपलकावर 20 होत आहे. चिरागकडून अपेक्षा आहेत. असं वाटलं होतं की कुठे ना कुठे सचिन पाटीलला ओपनिंगला सलामीला पाठवतील, मात्र कुलदीप आणि चिराग ही जोडी खेळपट्टीवर आली. सुरुवात तर चांगली केलेली आहे. इथून मिडल ऑर्डरवर खूप जबाबदारी असेल. पार्टनरशिप चांगली झालेली आहे. पार्टनरशिप बिल्डअप चांगली केलेली आहे चिराग आणि कुलदीपने. खास करून कुलदीपचंही कौतुक करावं लागेल, कारण सिंगल डबलच्या मदतीने त्याने सतत धावपलक हलता ठेवलेला आहे आणि हे अतिशय महत्त्वाचं असतं. सिंगल डबल्सला क्रिकेटची लाईफलाईन म्हटलं जातं. चला वेळेचा अपव्यय करू नका प्लीज. कुलदीप गोलंदाजीसाठी. हा फुल टॉस आहे, काय जबरदस्त फटका. चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. चिरागच्या बॅट मधून आलेला आणखी धमाकेदार षटकार. होते बाय आमचा चषक लय फेमस झालाय, चषक लय फेमस झालाय, आमचा चषक लय फेमस झालाय. जय सोनवाई क्रीडा मंडळ आहे आयोजक नंबर 1 ला. जय सोनवाई क्रीडा मंडळ आहे आयोजक नंबर 1 ला. खरं तर प्रत्येक या बीच्या खेळाडूंच्या मनामध्ये ना थोडीशी खंतही आहे की मला बीमध्ये टाकलेलं आहे ना, मी आज चांगला खेळ करेन आणि कुठे ना कुठे ए संघामध्ये पुन्हा एकदा माझं पुनरागमन होईल, आणि त्यासाठीच सर्व जिद्दजहद आपण पाहतोय. जबरदस्त फटका चिरागच्या बॅटमधून. 26 धावा धावपलकावर लागलेले आहेत आणि 26 धावामध्ये पाहतोय आपण चिरागच्या बॅटमधून 3 चेंडूमध्ये 16 आलेले आहेत. जबरदस्त बॅटिंग. येस, इथे मात्र स्लॉग स्वीप. व्हॉट अ शॉट, ग्रेट शॉट बाय चिराग पाटील. चिराग ऑन फायर. अगदी हे मैदान पेटवून टाकलेलं आहे असं वाटतंय, कारण बघा काय फटक्यामध्ये पॅशन आहे, काय टायमिंग, काय फुटवर्क. जबरदस्त, अगदी तंत्रशुद्ध फटका. अगदी आपण पाहतोय की प्रत्येक चेंडू निरखतोय, प्रत्येक चेंडू त्याला फुटबॉल सारखा दिसतोय आणि प्रत्येक चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय. आणि 4 चेंडूमध्ये त्याच्या बॅटमधून आल्या 22. धावसंख्या धावपलकावर लागली ती 32. षटकारांचे हॅट्रिक इथे पूर्ण करेल का? नेत्रंजन पाटील यांनी आधीच जाहीर केलेलं आहे की चिरागने जर मॅच जिंकून दिली तर त्याच्यासाठी 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. दबाव असेल गोलंदाजावर.
शॉर्ट पी चेंडू हाफ ट्रॅकर. इथे मात्र काय घडलेलं आहे, एस आउटसाइड एज स्वतः खेळपट्टी सोडलेली आहे चिराग पाटीलने निराश मनाने. ते बाय आमचा चषक लय फेमस झालाय, चषक लय फेमस झालाय, आमचा चषक लय फेमस झालाय. जय सोनवाई क्रीडा मंडळ आहे आयोजक नंबर. एव्हरी डे इज नॉट अ संडे असं म्हटलं जातं. खरं तर कुठे ना कुठे मॅच घेऊन खेळणं खूप आवश्यक होतं. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका मारण्याचा जो मोह असतो ना मित्रांनो, येस, कारण बघा दुसरं षटक मार्गस्थ आहे. 32 धावा तुमच्या धावपलकावर लागलेल्या आहेत, जवळजवळ अर्धा पल्ला गाठलेला आहे आणि 30 धावांची गरज आहे. आणि इथे 14 चेंडू 30 धावांची गरज. 10 चेंडूमध्ये तुम्ही 32 धावा केलेल्या आहेत, उर्वरित 14 चेंडूमध्ये 30 करायचे आहेत. दिनेश धुमाले डीडी जितक्या दिलेल्या आहेत तितक्या काढाव्या लागतील, किमान त्याच्या अर्ध्या तरी काढाव्याच लागतील. तर आणि तरच जय सोनवाई वडूनगर संघाची पोझिशन स्ट्रॉंग होईल. काय घडेल या सामन्यात. यूट्यूबचे युजर वाढलेले आहेत, टी व्ही युजर्स वाढलेले आहेत. मायबाप क्रिकेट रसिको आपलं हार्दिक स्वागत आहे. परेश काबूकर, आपण जनरेटर जवळ जायचं आहे प्लीज. परेश काबूकर, कारण या सामन्यामध्ये आजच्या रजनीमध्ये कुठलंही व्यवधान नको, कुठलाही व्यत्यय नको. चला स्पीडअप करा प्लीज. कुलदीप तयार होतोय नेवाले एंडकडून. समोर डीडी. हा चेंडू अगदी खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टिक सोडणारा चेंडू आहे. वाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. वाईड नो जेव्हा पडतात तेव्हा वडूनगरचे प्रेक्षक खुश होतात आणि विकेट पडल्यानंतर आताच आपण बघितलं वेहेले गावचे प्रेक्षक खुश झालेले होते. कुलदीप वन्स अगेन. इथे मात्र चांगला फटका आहे, चांगला फटका आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ यांच्यामधून जातोय. डीडीच्या बॅटमधून आलेला बहारदार चौकार. चौकार षटकार घुमतील हो तुफान, खेळ हा खेळाडूंचा प्राण, खेळ हा खेळाडूंचा प्राण, खेळ हा खेळाडूंचा. सुमित मात्रे युवा नेता दिसाला या हो ट्रेंडिंगला, सुमित मात्रे युवा नेता दिसाला या हो ट्रेंडिंगला. ईट का जवाब पत्थर. 13 चेंडू 25 धावांची आवश्यकता. 62 करायच्या होत्या आणि 62 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय की आता धावसंख्या धावपलकावर लागलेली 37-37. 25 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. सॉरी, 25 धावा अजूनही करायच्या आहेत. तसं बघितलं तर कॅल्क्युलेशन नक्कीच तितकं महाग नाही आहे. 2 ते 3 मोठे फटके फक्त मारावे लागतील. चांगला फटका आहे, चांगला फटका आहे. लॉंग ऑन सीमारेश्वर क्षेत्ररक्षक चेंडूची फील्ड करतात. ओ माय गॉड, ओ माय गॉड, OMG. गरज नसताना त्या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे दिनेश धुमालेने. होते बाय आमचा चषक लय फेमस झालाय, चषक लय फेमस झालाय, आमचा चषक लय फेमस झालाय. जय सोनवाई क्रीडा मंडळ आहे आयोजक नंबर 1 ला, जय सोनवाई क्रीडा मंडळ आहे आयोजक नंबर 1 ला. आत्ता खेळपट्टीवर कोण येईल, कारण दिनेश धुमाले चांगली बॅटिंग नक्कीच करत होता. अगदी चेंडू त्याला चांगला दिसत होता. बॅट मिडल ऑफ बॅट चेंडू घेत होता आणि अशा परिस्थितीत अचानक तो धावबादच्या रूपाने बाद होतोय. नवीन बॅटर अजय पाटील खेळपट्टीवर आहे. खरं तर धावसंख्या धावपलकावर लागलेली ती 38. जिंकण्यासाठी अजून करायचे आहेत 24. 12 चेंडू 24 धावांची गरज. क्या बात आहे. अजय जर मॅच जिंकून देतो तर नेत्रंजन पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. हे जे सर्व क्रिकेटर आहेत ना, अगदी क्रिकेट वडूनगर गावामध्ये कोलून पाहिलेले क्रिकेटर आहेत. आणि 12 चेंडू 24 धावा मला तरी नक्कीच आणि प्रेक्षकांनाही वाटतंय की तितक्या महाग नाही आहेत. कारण या खेळपट्टीवर आपण पाहतोय गेले 3 दिवस 3 रजनी हा स्कोर झालेला आहे. चेसेबल स्कोर आहे. सिच्युएशन अशी आहे, इथे तुमच्या स्वतःवर विश्वास हवा.
परंतु गोलंदाजी करतानाही आपण जर वेले संघाचा विचार केला ना तर वेले संघाला रेग्युलर इंटरवलने विकेट घ्यावे लागतील. गुच्छे में विकेट जर घेतले तर अगदीच त्यांच्या संघासाठी ते लाभदायक असेल. परंतु चिराग आणि दिनेश हे दोन फलंदाज बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज खेळपट्टीवर अजय. कुलदीप नक्कीच चांगली बॅटिंग करतोय. गोलंदाज सुजल आहे. जिल्हा परिषद केंद्रशाला एंडकडून वडूनगर एंडकडून गोलंदाजी करेल सुजल. 12 चेंडू 24 धावांची आवश्यकता. कहाणी में ट्विस्ट वाढलेलं आहे. अगदी या सामन्यासाठी नक्कीच प्रेक्षक या मैदानामध्ये बऱ्याच प्रमाणात वाढलेले आहेत. बऱ्याच यूट्यूब प्रेक्षकांचीही MB संपलेली असेल मात्र तरीसुद्धा पुन्हा पुन्हा त्यांच्याकडून रिचार्ज 24 धावांची गरज. मी तर म्हणेन की नक्कीच ह्या 24 धावा पूर्ण करण्यासाठी 2 मोठे फटके फक्त आवश्यक आहेत. रिस्क घेतली जाईल का दोन्ही फलंदाजांकडून हेही महत्त्वाचं आहे. 12 चेंडू 24 धावांची आवश्यकता. चला स्पीडअप करा. गोलंदाज तयार. सुजल हाफ ट्रॅकर उडवलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र तैनात नाहीयेत. कव्हर क्षेत्रामधून चेंडू सीमारेषा पार जातोय. अजय पाटीलच्या बॅटमधून आलेला हा चौकार. चौकार षटकार घुमतील हो तुफान. खेळ हा खेळाडूंचा प्राण. खेळ हा खेळाडूंचा प्राण. खेळ हा खेळाडूंचा सुमित म्हात्रे युवा नेता. दिसाला या हो ट्रेंडिंगला. सुमित म्हात्रे युवा नेता. दिसाला या हो ट्रेंडिंगला. थोडा क्रीजच्या आतमध्ये येऊन हा फटका मारला होता. असं वाटलं होतं की मिस टाईम फटका आहे. कुठे ना कुठे फटका फसलेला आहे. परंतु मी तर म्हणेन की नशिबानेच हा चौकार येतोय. फटका तितका अगदी पॉवरफुल नव्हता परंतु खूप महत्त्वाचं असतं. धावा येवत कशाही येवत. 4 धावाने धावसंख्या धावफलकावर लागली 42. उर्वरित 11 चेंडू 20 धावांची गरज. इथे मात्र चेंडू हवेत आहे. मिस टाईम फटका. नोमॅन्स लँडमध्ये चेंडू होतोय का पाहायचंय मात्र नाहीये. गोलंदाजाने स्वतः त्या ठिकाणी झेल घेतलेला आहे आणि अजय पाटीलला जावं लागेल खेळपट्टी सोडून. चषक लय फेमस झालाय. चषक लय फेमस झालाय. आमचा चषक लय फेमस झालाय. जय सोनवाई क्रीडा मंडळ आहे आयोजक नंबर 1 ला. जय सोनवाई क्रीडा मंडळ आहे आयोजक नंबर 1 ला. बाल्या मामाचा चषक असतो टॉप लेवलला. बाल्या मामाचा चषक असतो टॉप. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका मारणं आवश्यक आहे का हे आत्मचिंतन करणं खूप महत्त्वाचं आहे. जय सोनवाई वडूनगर बी संघाच्या फलंदाजांना. कुलदीप पाटील जर खेळपट्टीवर शेवटपर्यंत राहतात तर आणि सामना जिंकून देतात तर प्रमोद पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक त्यांना जाहीर झालेलं आहे. आणि हे महत्त्वाचं आहे. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत कुणीतरी सामना घेऊन चालणं खूप महत्त्वाचं आहे. धावसंख्या 42 झालेली आहे. हा चेंडू अगदी धीम्या गतीने सोडला होता. तरी शॉर्ट पिच चेंडू होता मात्र तितकी उंची चेंडूला नव्हती आहे. बाउन्स चेंडूमध्ये नव्हता. यस ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. अँगल गोलंदाजी पाहतोय आपण. पुल करण्याचा प्रयत्न केला होता जितूने. डॉट जातोय. धावसंख्या धावफलकावर स्थिर आहे 42. 9 चेंडू जिंकण्यासाठी अजून धावांची गरज आहे 20. 9 चेंडू 20 धावा. सामना संपलेला नाही मित्रांनो. आजच्या रजनीमधील एक उत्कंठावर्धक सामना तुम्ही पाहतायत. स्थानिक संघ जय सोनवाई वडूनगर बी आणि जय कफ्रोबा वेहळे. ड्राईव्ह केलेला आहे अलॉंग दी कार्पेट. चेंडू जातोय. अगदी सरळ बॅटने खेळले होते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चूक करतायत. स्क्रीनवर चेंडू धडकतोय आणि टाळ्यांचा गजर होतोय या चौकारासाठी.
होता, चांगला फटका होता. स्ट्रेट ड्राईव्ह, अगदी क्रिकेटमधील सुरक्षित फटका तो आला जितूच्या बॅटमधून. प्रेक्षकांनी अगदीच कल्लोळ केला, इथे पाठीराख्यांनी कल्लोळ केला. या चौकाराने धावसंख्या धावफलकावर जाते ती 46 आणि उर्वरित 8 चेंडूमध्ये अजून करायचे आहेत 16. 12 चेंडू 24 होत्या, 8 चेंडू 16 आल्या. प्रत्येक चेंडूच्या मागे 2 धावा. जितू कॉन्फिडन्स नक्कीच भरलेला फटका होता आणि तोच कॉन्फिडन्स दाखवावा लागेल. यस, ज्याप्रमाणे कबड्डीमध्ये अनेक असे सामने त्याने जिंकून दिलेले आहेत आपल्या संघाला, इथे मात्र परिस्थिती वेगळी आहे. गोलंदाज पूर्ण प्रयत्न करतोय, मात्र त्याचे प्रयत्नही असफल होत आहेत. पहिल्या चेंडूवर चौकार आला, विकेट, त्यानंतर 2 आणि त्यानंतर डॉट आणि त्यानंतर 4. हो, इथे मात्र फोर्स केलेला आहे. जबरदस्त फटका, लॉंग ऑफ सीमारेषा क्लिअर. जितूच्या बॅटमधून आलेला हा जबरदस्त बहारदार षटकार. आमचा बाल्या मामा जनतेच्या मनातून कधीच निघणार नाही. आमचा बाल्या मामा जनतेच्या मनातून कधीच निघणार नाही. आमचा बाल्या मामा जनतेच्या मनातून कधीच निघणार नाही. आमचा बाल्या मामा जनतेच्या मनातून कधीच. मी मगाशीच म्हटलं होतं की जेव्हा स्वतःच्या खेळपट्टीवर स्वतःच्या मैदानावर तुम्ही खेळताना संघाच्या अंगात 100 हत्तींचं बळ आलेलं असतं. आपल्या आगरी भाषेमध्ये एक म्हण आहे, टोणगा हद्दीवर बांधतो. आणि इथे आपण पाहतोय की हे खेळाडू 62 धावांचं लक्ष असताना मागे हटलेले नाही आहेत. त्यांनी दाखवून दिलेलं आहे की आम्ही तयार आहोत, आमच्याच मैदानावर आम्ही अगदी लढतीसाठी तयार आहोत. 52 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. उर्वरित 60 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. जबरदस्त उत्कंठावर्धक सामना आपण पाहतोय. स्टेप आउट झाले, चेंज ऑफ पेस केला, अगदी पोझिशन ओळखली होती बॅट्समनची. इथे 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 52 धावा उर्वरित एका षटकामध्ये, म्हणजे 6 चेंडूमध्ये करायच्या आहेत अजून 10 धावा. कमांड डीजे. दमली लोक मैदानाला, चला जाऊया बघायला. दमली लोक बघायला. बाल्या मामाचा चषक असतो टॉप लेवलला. बाल्या मामाचा चषक असतो टॉप. थँक्यू सो मच गण्या आणि दिण्या. सामना जिंकून दिला तर माझी उपसरपंच कुलदीप पाटील यांच्याकडून मेजवानी तर आहेच. जय सोनाई बचत गट महिला मंडळ यांच्याकडून जी जेवणाची व्यवस्था, सशुल्क जेवणाची व्यवस्था केलेली आहे तिथे. मित्रांनो, तुमचे कॉल येत असतील नक्कीच. मी फ्लाईट मोडवर मोबाईल ठेवलेला आहे. मला माहीत आहे पारितोषिकांची खैरात होईल, अगदी शुभेच्छांचा वर्षाव होईल, त्यासाठी मी माझा मोबाईल आधीच स्विच ऑफ करून ठेवलेला आहे. वडूनगर गावच्या पाठीराख्यांच्या, या जय सोनाई वडूनगर संघाच्या पाठीराख्यांची मी क्षमा मागतो. धावसंख्या धावफलकावर झालेली आहे ती 52. उर्वरित एका षटकामध्ये करायचे आहेत 10. चला स्पीडअप करा प्लीज. पंकज म्हात्रे, नक्कीच आपण त्या ठिकाणी वॉर्न करायचे. धावसंख्या 52 झाल्यानंतर प्रेक्षकही खुश आहेत, मात्र इथे पलटके वार करतायत की काय वेळे संघाचे गोलंदाज भावेशकडे आता मात्र जबाबदारी सोपवली. पहिल्या षटकात आल्या 18, दुसऱ्या षटकात कुलदीपच्या 20, त्यानंतर सुजलच्या षटकात 14. म्हणजे धावांचा टेम्पो नक्कीच अगदी व्यवस्थित. प्रत्येक षटकात धावा आलेल्या आहेत. पहिल्या षटकात कुठलाही फलंदाज बाद झाला नव्हता. त्यानंतर चिराग आणि दिनेश अगदी दुसऱ्या षटकात, तिसऱ्या षटकात बाद झाले. प्रत्येक फलंदाजांनी योगदान चांगलं दिलं. मात्र त्यामध्ये कुलदीप असो, चिराग, दिनेश, अजयने हे एक चौकार मारला. त्यानंतर जितू आपल्या संघासाठी नक्कीच चांगली फलंदाजी करतोय. राऊंड द विकेट. इथे मात्र चेंडूला कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढलेलं आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी एक चांगला झेल घेतोय आणि कुलदीप पाटीलची खेळी संपुष्टात येत आहे.
चषक लय फेमस झालाय, चषक लय फेमस झालाय, आमचा चषक लय फेमस झालाय. जय सोनवाई क्रीडा मंडळ आहे आयोजक नंबर 1 ला. जय सोनवाई क्रीडा मंडळ आहे आयोजक नंबर 1 ला. खरं तर ही जी वेळ आहे ना ती डोक्यावर अगदी बर्फ ठेवून खेळण्याची वेळ आहे. दोन्ही संघामध्ये एक द्वंद्व सुरू आहे. जो संघ डोक्यावर बर्फ ठेवून खेळेल ना तो संघ या सामन्यामध्ये बाजी मारू शकतो. कारण तुमच्या मनाची स्थिती जर इकडे तिकडे झाली तर नक्कीच अगदी छोट्या छोट्या चुकांमधून हा सामना तुमच्या हातून निसटू शकतो. 5 चेंडू 10 धावांची अजूनही गरज सचिन पाटील खेळपट्टीवर आहे. अनुभव खूप आहे सचिनच्या पाठीशी, मात्र त्या अनुभवाचा इथे उपयोग करावा लागेल. आपल्या आयुष्यामध्ये जेवढं क्रिकेट खेळलेलं आहे ना तेवढं क्रिकेट आठवावं लागेल आणि त्या अनुभवाला इथे पणाला लावावं लागेल सचिन पाटीलला. 5 चेंडू 10 धावांची गरज. शॉर्ट पिच चेंडू इथे हुक करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात, बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद. सचिन पाटील इज गॉन. होते बाय आमचा चषक लय फेमस झालाय, चषक लय फेमस झालाय. मी अगोदरच सांगितलं होतं की अनुभवाचा इथे उपयोग करून घ्यावा लागेल, परंतु पहिला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता, मिस टाईम फटका, चेंडू बॅटवर प्रॉपर आलेला नाही आहे आणि लॉंग लेग सीमारेषेवर एक सुरेख झेल घेतला. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद. पहिला कुलदीप, त्यानंतर सचिन पाटील. केवळ याला आता मात्र ऑफर आलेली आहे प्रियांशू पाटील याच्याकडून. षटकारास 1000 रुपयांचं पारितोषिक. फक्त एक षटकार मारता 1000 रुपयांचं पारितोषिक, कारण षटकाराची गरज आहे. हॅट्रिक चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते भावेश. ते चेंडू खेळण्याचा प्रयत्न नाही आहे. हा जो फलंदाज आहे नक्कीच या फलंदाजाला निकनेम विश्वनाथ जाधव आहे. केवळ वाईटचा इशाराला पंचांचा. धावसंख्या धावफलकावर 53. 4 चेंडू 9 धावांची गरज. गोलंदाज तयार. खेळण्याचा प्रयत्न नाही आहे. बॅक टू बॅक 2 विकेट नंतर बॅक टू बॅक 2 वाईट. पहिल्या 2 चेंडूवर वेले संघाच्या पाठीराख्यांनी जल्लोष केला. त्यानंतरच्या 2 चेंडूवर आपण पाहतोय नक्कीच खुश झाले ते वडूनगर संघाचे पाठीराखे. 4 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. 12 चेंडू 24 आल्या, 8 चेंडू 16 आल्या, आता 4 चेंडू 8 आल्या. हा चेंडू उडवलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. खाली क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. सिंगल आली, डबल आली आणि आता मात्र 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. येस, आणि 3री धाव केवलने अगदी चित्त्याच्या चपलाने केलेले आहे कंप्लीट. ह्या 3 धावा जीवाच्या आकांताने धावले दोन्ही बॅटर आणि धावसंख्या धावफलकावर पोहोचवली ती 57. 3 चेंडू 5 धावांची गरज. खरं तर 24 चेंडूमध्ये 62 धावा जेव्हा हव्या होत्या तेव्हा इतका दबाव नव्हता. आता 3 चेंडू 5 धावा आहेत, दबाव असेल. चला लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. यस, क्षेत्ररक्षण लावून घ्या. 3 चेंडू 5 धावांची आवश्यकता. जितू आणि केवळ जोडी खेळपट्टीवर आहे. जितूने एक षटकार एक चौकार खेचला होता. 10 धावांवर खेळतोय. केवळ 3 धावांवर खेळतोय. कोणाच्या बॅटमधून विजयी शॉट येईल की गोलंदाज त्यांना नामोहरम करेल. चेंडू हवेत आहे, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल. ओ माय गॉड, झेल सुटलेला आहे. जल्लोष पाठीराख्यामध्ये. आणि इथे काय घडलेलं आहे? आत्महत्या केवलने केलेली आहे.
तिसऱ्या धावेचा प्रयत्न केवळ इज गॉन. चषक लय फेमस झालाय, चषक लय फेमस झालाय, आमचा चषक लय फेमस झालाय. जय सोनवाई क्रीडा मंडळ आहे आयोजक नंबर 1 ला. जय सोनवाई क्रीडा मंडळ आहे आयोजक नंबर 1 ला. थँक्यू सो मच. डीजे धावसंख्या 59 झालेली आहे. उर्वरित 2 चेंडूमध्ये 3 धावांची गरज आहे. मल्टिप्लेक्सला चित्रपट आल्यानंतर तुमच्या खिशामधून 250, 300, 400, 500 रुपये संपून तुम्ही जाता. तिथे जेवढा एंटरटेनमेंट होत नसेल तेवढा या मॅचने एंटरटेन केलेला आहे प्रेक्षकांना. यशवंत सिंगल जरी केली तरी 500 रुपयांचं पारितोषिक परेश काबूकर यांच्याकडून. 2 चेंडूमध्ये 3 धावा जर जितू आपण केल्या तर 500 रुपयांचं पारितोषिक परेश काबूकर यांच्याकडून. क्या बात आहे. इथे मात्र बक्षिसांचा वर्षाव. गोलंदाज तयार जितूसाठी भावेश. ओ इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. जल्लोष इथे पाठीराख्यांमध्ये टीम वडूनवगरच्या. टीम वेळ आता काय करेल. 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. ओहो हो काय सामना रंगलाय, काय सामना रंगलाय. अगदी पैसा वसूल. MBवर कितीही पैसा खर्च होऊ दे ना, असा सामना जर आला तर नक्कीच पैसा वसूल सामना म्हटलं जातं. चला जास्त वेळ वाया घालवू नका. सिच्युएशन क्रिटिकल आहे, आम्ही आपल्या भावना समजू शकतो. मात्र ते 2 चेंडू शेवटी टाकावेच लागणार आहेत. 2 चेंडू 2 धावांची गरज. जितू ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईक एनला यश. या 2 धावांना अगदी हिऱ्या मोत्याचं सोन्याचं मोल आलेलं आहे. भावेश हा ट्रॅकर इथे चेंडू हवेत. ओ माय गॉड. यस जितू इज गॉन. जाऊया बघायला जमली लोक मैदानाला, चला जाऊया बघायला जमली लोक बघायला. बाल्या मामाचा चषक टॉप लेवलला, बाल्या मामाचा चषक. आपल्या आगरी भाषेत एक म्हण आहे, मांदिल्यासाठी होरका बुडणे. देव न करा तसं घडो, परंतु बघा क्रिकेटमध्ये मित्रांनो हे नेहमीच होत राहणार. एका धावेसाठी झुंजावं लागतं. एका धावेने नक्कीच अनेक मोठ्या मोठ्या सामन्यांचा निकाल लागत असतो. 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता. सामना आवडला असेल तर मित्र हो प्रेक्षको टाळ्या झाल्याच पाहिजे या सामन्यासाठी. 2 धावांसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे परेश काबूकर यांच्याकडून. मयूर जर 2 धावा पण करून दिल्या तर परेश काबूकर यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक. आणि मयूरकडे क्षमता आहे ती. एक ताज्या दमाचा हा खेळाडू आहे. अनुभवी गोलंदाज भावेश त्याच्या विरुद्ध स्ट्रॅटर्जी काय या ठिकाणी अपनविल. 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता. बेस्ट ऑफ लक बोथ आर टीम. हा चेंडू नक्कीच पाहतोय आपण खेळण्याचा अजिबोगरीब प्रयत्न, अजिबोगरीब फटका आणि अशा प्रकारे जय सोनवाई वडूनवगर संघ या ठिकाणी पराभूत होतोय. वेले संघाचे आपण करूया अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. बाल्या मामाचा चषक टॉप लेवलला, बाल्या मामाचा चषक टॉप